यंदाच्या IPL मध्ये सध्या फक्त पंजाबचा अभिषेक शर्मा आणि बिहारचा वैभव सूर्यवंशी या दोन खेळाडूंचीच बॅट जास्त चमकते, पण तिथं आपल्या महाराष्ट्रातल्या यवतमाळचा एक पट्ट्या सुद्धा मैदान गाजवतोय। राजस्थान विरुद्ध पंजाबच्या सामन्यात राजस्थान समोर 223 धावांचं तगडं आव्हान होतं। यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी फटकेबाजी केली खरी, पण मॅच अजूनही आदंतरी होती। अशा वेळेला मैदानात एंट्री होते एका इम्पॅक्ट प्लेयरची, त्याचं नाव असतं शुभम दुबे। IPLच्या मैदानात रोज नवे हिरो जन्माला येतात, तसंच राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात शुभम दुबे चमकला। शुभमचा संघर्ष ऐकला तर तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल। आज कोट्यवधींच्या बोलीवर खेळणारा हा खेळाडू कधी काळी पांटप्रियवर बसायचा। या व्हिडिओत त्याची स्टोरी सांगतो। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। पंजाब विरुद्धच्या सामन्यात राजस्थाननं शुभमला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवलं आणि त्यानं काय इम्पॅक्ट पाडला तर फक्त 12 चेंडूत 31 धावा केल्या आणि नाबाद खेळी केली। या विजयानं राजस्थानला गुणतालिकेत 3ऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवलं। पण शुभम दुबे मध्ये असं नक्की काय की ज्यामुळं राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला? याचं उत्तर दडलंय त्याच्या फलंदाजीच्या शैलीत। शुभम हा एक नॅचरल क्लीन हिटर आहे। सामान्यतः फलंदाज मैदानात सेट व्हायला वेळ घेतात, पण शुभम पहिल्याच बॉल पासून मोठे शॉट मारायला सुरुवात करतो। तो एक डावखुरा फलंदाज आहे, ज्यामुळं गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडते। त्याची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचं स्ट्रॉंग बॉटम हँड। तो क्रीज मध्ये उभा राहून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून सहज सिक्सर मारू शकतो। तो फक्त एक फलंदाज नाहीये, तर गरजेच्या वेळेला तो राईट आर्म ऑफ ब्रेक बॉलिंग करून विकेट घेण्याची क्षमताही ठेवतो। आधुनिक T20 क्रिकेटमध्ये अशा युटिलिटी प्लेयरची मोठी मागणी असते, जे सामन्याच्या कोणत्याही क्षणी येऊन गेम चेंज करू शकतात। हे झालं त्याच्या आताच्या गेम बद्दल, पण खरी स्टोरी आहे शुभमच्या संघर्षाची। शुभमचा जन्म यवतमाळचा आहे, पण तो मोठा झाला नागपूरमध्ये। घरची परिस्थिती फार चांगली नव्हती। त्याचे वडील नागपुरात एक छोटी पानटपरी चालवायचे। घरात पैशांची नेहमी अडचण असायची, पण शुभमच्या मनात क्रिकेटचं स्वप्न होतं। 9वीत असताना शाळा बुडून तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायला जायचा। विशेष म्हणजे स्वतःची क्रिकेट किट घेण्यासाठी तो बक्षिसांच्या सामन्यात जीव तोडून खेळायचा। सुरुवातीच्या काळात शुभम जवळ हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे नसायचे। त्यावेळेला सरावासाठी मैदानाच्या जवळ राहावं लागायचं, म्हणून तो एका छोट्या डॉर्मेटरीमध्ये, जिथं 10-10 जण एकाच खोलीत झोपायचे, अशा ठिकाणी तो राहायचा। कित्येक रात्री त्यानं अशा गर्दीत आणि गरिबीत काढल्या, पण डोळ्यासमोरचं त्याचं ध्येय त्यानं बाजूला जाऊ दिलं नाही, आणि त्याचमुळं आज शुभम चमकतोय। शुभमच्या नशिबानं कलाटणी घेतली ती 2023-24च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये। विदर्भाकडून खेळताना त्यानं 187च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या। त्याची हीच कामगिरी पाहून राजस्थान रॉयल्सनं 2024च्या लिलावात त्याला 5,80,00,000 विकत घेतलं। 2025 मध्ये त्याला रिलीज केलं गेलं, पण राजस्थानलाही माहिती होतं हा पठ्ठ्या खास आहे, म्हणून त्यांनी त्याला पुन्हा संघात घेतलं। आज शुभमनं दाखवून दिलंय की परिस्थिती कशी असो, जर तुमच्या मनगटात ताकद आणि मनात जिद्द असली तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता। शुभम दुबेची ही इनिंग आणि त्याचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि असेच क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।